गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना गुड आफ्टरनून. आज आहे संडे मित्रांनो. आज मी कामाला गेलो नाही आहे. मॅनेजमेंटचं काम होतं आज. मला कॉल पण आला होता पण मी गेलो नाही. मला थोडं ब्लॉगचं काम होतं सो त्यामुळे म्हणून मी गेलो नाही. आणि साऊंड बार पण बरोबर लावता आहे. आज साऊंड बारचा म्हणजे असंच संडे आहे, खूप दिवस झाले संडेला आराम नाही केला, काही नाही केला. आणि साऊंड बार आहे घरी, सो गाणे वगैरे ऐकायचे. सो आता ताईनं मला दुकानापाशी पाठवलं आहे. ती बोलली की ब्रेड आमलेट करायचं आहे, तो ब्रेड घेऊन ये म्हणून. ब्रेड यासाठी चाललो आहे. आणि ऊन पण काहीच बघा, उन्हाळा चालू झाला आहे. आणि आज आहे काहीच तारीख 1 मार्च. हां, आणि ऊन पण चांगलंच आहे बघा. आणि इकडं घराचे कामच चालू आहे बघा काहीच. काय घराचे कामच काय इकडं तिकडचं बघा काहीच. ब्रेड घेऊन घेऊ, चलो. ब्रेड अजून दूध. चलो गाईस घरी. काय ऊन आहे गाईस. आणि गाईस पुण्यामध्ये तर ऊन एवढं आहे, पण विदर्भात वर्धा, नागपूर, यवतमाळ अरा मी सांगू पण नाही शकतो गाईस की एवढे जास्त ऊन असतो, टेम्परेचर असतं तिथं. फॅन AC कामच नाही करत तिथं. असं आहे तिथं किती पण पाणी प्या तुम्ही, कमी आहे. सो गाईस थोडं ब्लॉगचं काम चालू आहे. ताईनं हे दिलाय, केक दिलाय. केक खात आहो. रात्रीचं होतं वरण भात, तेच खाल्लं आम्ही. आता थोड्या वेळ नंतर बघू ब्रेड आमलेट वगैरे खाऊन घेणार आम्ही. सध्या तर व्हिडिओचं काम करू त्यांना. ठीक आहे. कालचा ब्लॉग कसा वाटला स्पेशल वाला तो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कसा वाटला. खूप वेळ लागला तो ब्लॉग मला करायसाठी गाईस. खूप डोक्याने बनवला तो ब्लॉग मी की ह्या वेळेस ब्लॉग थोडा मोठा करू आणि थोडासा वेगळा करू. सोकीला ब्लॉग. ब्रेड आमलेट बनवलाय. सो ब्रेड आमलेट खातो आता. कोणतं आहे आज? चले भारी जमलं रे. सॉस खायचं अजून जास्त चांगलं वाटतं. हे गाईस दुपारी झोपलो आणि आता उठलो गाईस. आणि आता वाजले गाईस 6. चांगलं वाटतंय गाईस की आज चांगला आराम केला, बरं वाटतंय. आणि थोडी व्हिडिओची कामं होते ते पण झाले. काही नाही गाईस, गॅलरीमध्ये उभा आहे, कोणीच नाही खाली. लेकराचं चाव चाव प्याव प्याव चालू आहे. आज त्यांना सुट्टी आहे तर. ताईनं उठवलं. ताई बोलली फ्रेश व्हायचं तर आपण भाजीपाला वगैरे घेऊन येऊ. जातो काहीच भाजीपाला घेऊन येतो आम्ही. आणि काही नाही, बरं वाटतं आता. खूप दिवसानंतर आराम झाला तर. थोड्या वेळानंतर आपण साऊंडबारमध्ये गाणे लावू. काही ताईला भूक लागली होती आणि दिवसभरापासून काहीच खाल्लं नव्हतं आम्ही. खाल्लं होतं पण तेवढं पोट नाही भरलं होतं, बरोबर की नाही? माझं नाही भरलं होतं एवढं. तर आता आम्ही चिकन नूडल्स खात आहे. हे बघा काहीच, आम्ही भाजीपाला वगैरे घेऊन आलो आहे थोडं. उद्या टिफिनसाठी पाहिजे. आणि केळी वगैरे पण आणले आहे. आणि याची पूजा नाही केली आहे, मेन महत्त्वाची. आता पूजा करतो. रोहिणीताई लावण त्याला हळद नाहीतर कुकू लावण. काय लावशील का? इथचं लक्ष तर आता कामातच आहे, सकाळपासून कामच करत आहे काहीच ते. थँक्यू. त्यांना पण लावून देते छोट्या छोट्याला. नाही तेवढं होत नाही परत. सांग की तिकडं. हे काही आता ताई गरमागरम बिर्याणी बनवत आहे, संडे स्पेशल. सो इथं ताईचं बिर्याणी बनवणं चालू आहे. आणि ब्लॉग्स पण बघत आहे इथं. अरे हा तो विहान आहे. अच्छा, भारती ताईचे बघत आहे वाटते ब्लॉग. तिकडे पण आणले आहे गाईस. तो गाईस ताईनं बिर्याणी बनवलं आहे गरमागरम. आणि इथं गाणे वगैरे लावले आहे मी. सध्यापुरती मी साऊंड बार बरे ठेवलं आहे गाईस. तर थोडंसं त्याचं करू, थोडंसं सेटअप काहीतरी. सलमान खान आला वाटतंय. या चला काही जेवण करूया. मागून पण आवाज येत आहे. बिर्याणी पण एक नंबर केलं. जमली रे.
गाईस दुपारी झोपलो होतो, सो त्यामुळे मला झोप लागतच नाही गाईस आता. आता गाईस बसूनच होतो, अर्धा एक घंटा झाला असंच फोन वगैरे यूज करत होतो. तर 1 वाजायला फक्त 15 मिनटं बाकी आहे गाईस. सो आता झोपतो. उद्याचा मंडे आहे, उद्या ऑफिसला जायचं आहे. तो आजचा ब्लॉग असा होता गाईस संडेचा. साऊंड बारचा पण सेटअप झाला आहे. सो मित्रांनो साऊंड बारचा पण ब्लॉग मी अपलोड केला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू संडेचा. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या घरी मस्त राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.